चला मुलांनो, आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचं, शांततेचं, आरोग्यदायी जावो आणि तुम्ही जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये यश मिळो अशीच प्रार्थना आहे का. आणि विद्यार्थ्यांसाठी हे आयुष्य, हे येणारं नवीन वर्ष जे आहे ते त्यांच्या अभ्यासाला पूरक असं असावं आणि त्यांनी जी परीक्षा दिली किंवा त्यांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासाचं चीज झालं पाहिजे, त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि तुमच्या जीवनातलं यशाची शिखरं तुम्ही चढत गेली पाहिजेत, अशीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. चला, स्पर्धा परीक्षेला येणारे प्रश्न आपण घेऊया. पहा, आत्ताच 2025 मध्ये झालेल्या TAT परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता. पहा काय आहे प्रश्न. पहा की ओ केंद्र असलेल्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळावरील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास आपल्याला काय विचारले? त्रिज्या विचारले. पहा मग पहा, वर्तुळ काढूया आपण. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O आणि जीवा दिली पहा आपल्याला PQ. ही जी जीवा आहे PQ ही वर्तुळ केंद्रापासून किती सेंटीमीटर लांब आहे? 6. म्हणजे वर्तुळ केंद्रापासूनच जे हे अंतर आहे हे 6 सेंटीमीटर झाले पहा. आणि हे पूर्ण अंतर किती आहे? 16 सेंटीमीटर आहे पहा. जीवाचं पूर्ण अंतर किती आहे? जीवा किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. 16 सेंटीमीटर आहे म्हणजेच हा वर्तुळ केंद्राचा जो मध्य आहे, म्हणजे इकडचं 8 झालं आणि इकडचं 8 झालं असं. मग आपल्याला काय विचारलंय? त्रिज्या विचारली. म्हणजे आपल्याला काय विचारलंय बघा, हे विचारलंय अंतर पहा. त्रिज्या विचारली पहा, हे अंतर विचारले. मग तुम्ही जर लक्षात घेतलं तर हा कोणता त्रिकोण झाला रे? काटकोन त्रिकोण झाला. आणि इथं पायथागोरसचं प्रमेय हे सूत्र लागू पडते पहा. ही एक बाजू दिली 6, ही 8 दिली. तुमचं जर पायथागोरसचं त्रिकोण पाठ असेल तर तुम्ही हे तोंडी उत्तर काढू शकता. पहा तोंडी उत्तर कसं काढणार? पहा, पहिलं त्रिकूट जो पायथागोरसचा प्रमेय आहे तो कोणत्या त्रिकुटावर आहे? 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट झालं पहा. आता हे सिम्पली काय केलेलं आहे पहा, 2 ने गुणून पुढचं आलेलं आहे पहा. 3 दुने गुणिले 2 केले, 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. हेच आपलं उत्तर आहे पहा. हे पायथागोरसचं दुसरं त्रिकोण झालं. 6, 8, 10. तोंडी सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. पण हे उत्तर कसं आलंय ते पहा. पायथागोरसच्या प्रमेयाचं काय आहे? कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. आता इथं आपल्याला कर्ण वर्ग काढायचं सांगितलंय पहा. हे काढायचं सांगितलंय आपल्याला. मग पहिल्या बाजूचा वर्ग 6 चा वर्ग, दुसरी बाजू 8 चा वर्ग. आता 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, दोन्हीची बेरीज झाली 100. ही कर्ण वर्ग झालाय. तर आपल्याला फक्त कर्ण म्हणजे त्रिज्या, मग याचं वर्गमूळ किती आहे? 100चं 10. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आले पहा. पायथागोरसचं पहिलं त्रिकूट जर आपलं पाठ असेल तर त्याच्यावरून आपल्याला लगेच उदाहरण सोडवता येतं पाहिजे. तोंडी सुद्धा एका सेकंदात उत्तर निघालं असतं पहा. पण ही आकृती काढून तुमच्या लक्षात आला असेल का हा काटकोन त्रिकोण झाला. काटकोन त्रिकोणाचं मग कर्णवर्ग विचारलं म्हणजे ती या वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे पहा. हे जर उदाहरण समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहा.